चालेल बघा. आपण काल एक्सक्रिशन सिस्टीमचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. व्हॉट इज मीन बाय एक्सक्रिशन सिस्टीम. सो अगेन वी विल स्टार्ट विथ द एक्सक्रिशन. Please concentrate. When our body cells perform their functions, at several biochemical reactions takes place in the cells. These biochemical reactions collectively referred as a मेटाबॉलिझम. आपण जे काही कालही डिस्कस केलं होतं, आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत असतात किंवा केमिकल रिॲक्शन्स होतात, त्याला आपण म्हटलेलं आहे बायोकेमिकल रिॲक्शन्स, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेटाबॉलिझम. सो हॅलो सर. हॅलो, हां बोला. सर तुमचा आवाज नाही येतोय. येतोय सर. कोणला आवाज नाही येत आहे? कोण बोलतंय? आवाज येतोय सगळ्यांना? यस सर. सर. चालेल. ज्याचा प्रॉब्लेम असेल त्याने इंडिव्हिज्युअल चेक करा. Please concentrate. So whatever the waste matter produced during these biochemical reactions, for example carbon dioxide, water, urea, uric acid, or salts, these are the waste from the uh, different biochemical reactions. So accumulation of these waste products is harmful as these are toxic in nature. Thus, these waste need to be removed from the body. So, the process of removal of metabolic waste produced in the cells of the living organism is called as the excretion system. म्हणजे आपल्या शरीरामधून हे जे काही वेगवेगळे वेस्ट वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शनमधून फॉर्म होतात, यांना शरीराच्या बाहेर टाकणे याला म्हणतो आपण एक्सक्रिशन सिस्टीम. द पार्ट्स अँड ऑर्गन्स इन्व्हॉल्ड इन एक्सक्रिशन फॉर्म द एक्सक्रिटरी सिस्टीम. आणि यामध्ये जे काही पार्ट्स वर्कआउट म्हणजे ते फंक्शन वर्कआउट करतात त्याला म्हटलेलं आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. आता यामध्ये आपल्याला पूर्ण ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम आपल्याला खाली डिस्कस करायची आहे. त्याच्या आधी त्यांनी एक्सक्रिशन इन लोअर ऑर्गॅनिझम दिलेलं आहे. जसं आपण काल स्टडी केलं होतं लोअर ऑर्गॅनिझम मध्ये, तसंच त्यांच्या एक्सक्रिशन सिस्टीम बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. So, in simple unicellular organisms such as amoeba, paramecium, excretion occurs by diffusion through the cell membrane. म्हणजे जसं आपण काल डिफ्युजन प्रोसेस डिस्कस केली होती, तसंच एक्सक्रिशन सुद्धा त्यांचं डिफ्युजन प्रोसेसनेच होत असतं. आणि हे असे कोणते ॲनिमल्स आहे? युनिसेल्युलर. Those who are having only one cell, that is called as the unicellular organism. For example, amoeba and paramecium. So their excretion will be takes place by the process of diffusion through the cell membrane. In lower animals such as hydra and sponges, these are there are no special excretory system. Waste products such as ammonia are excreted by the process of diffusion through the body surface. Higher animals have special organs for the excretion. त्याच पद्धतीने अजून जे लोअर ऑर्गॅनिझम दिले त्यांनी हायड्रा किंवा स्पॉन्जी, यांच्यामध्ये सुद्धा काही स्पेशलाइज सिस्टीम राहत नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा हा जो काही अमोनिया म्हणू आपण, दॅट इज अ एक्सक्रिशन ऑर वेस्ट दॅट इज एक्सक्रिटेड बाय दी डिफ्युजन प्रोसेस. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा या डिफ्युजन प्रोसेसनेच हे जे मॅटर असेल वेस्ट मॅटर हे शरीराच्या बाहेर टाकलं जातं. तर हायर ॲनिमल्स हॅव स्पेशल ऑर्गन्स फॉर दी एक्सक्रिशन. आता हे झाले लोअर ऑर्गॅनिझम. याच्या व्यतिरिक्त हायर ऑर्गॅनिझममध्ये जसं आपल्या ह्युमन बिईंगमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, तसंच हायर ॲनिमल्समध्ये सुद्धा त्यांची सेपरेट एक्सक्रिटरी सिस्टीम ही अस्तित्वात असते. आपल्याला डिस्कस करायची आता एक्सक्रिटरी सिस्टीम इन ह्युमन बिंग्स. आपल्या शरीरामध्ये एक्सक्रिशन हे कसं होतं हे आपल्याला चेक करायचं आहे. बघा, the excretory system in human consists of a pair of kidneys, a pair of ureter, urinary bladder, urethra and urinary opening. त्याच्या आधी तुम्हाला फिगर रेफर करू आपण. हे बघा, ही जी फिगर दिसते तुम्हाला ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम, यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो आहे आपला दिस राईट किडनीज अँड लेफ्ट किडनी. So these two so will perform the function of the
whatever the excretion or filtration will be done in the kidneys. So how at the construction baga, right kidneys and left kidneys, it is attached to the ureter. Two ureters are coming from the right kidney and left kidney, and these ureter are given to the urinary bladder. And urinary bladder, which is its function is to store the urine, and whenever we feel we have to go to the urine, then through the urethra it is given out. That is called as the urethra, and its opening is called as urinary opening. So through this urethra, whatever the urine collected in the urinary bladder, it is given out. So this figure we have to discuss. बघा. So the excretory system in human consists of a pair of kidneys, right kidney and left kidney, a pair of ureters, त्यामधनं बाहेर पडणारे जे दोन ureter दाखवलेले आहे डाउनवर्ड साइडला. So that is called as the ureter and urinary bladder. So ureter are attached to the kidneys and urinary bladder. Then urethra and urinary opening. So these are the थिंग्स विच प्रेझेंट इन द एक्सिडरी सिस्टीम. हे जे काही वेगवेगळे पार्ट्स आहे आपल्या एक्सिडरी सिस्टीमचे, किडनीज, युरेटर, urinary bladder and urethra and urinary opening. So kidneys are a pair of red colored bean shaped organs which lie in the abdominal cavity just below the diaphragm, on one on either side of the vertebral column. ह्या आपल्या किडनीज बघा कुठे प्रेझेंट असतात. आपला जो डायफ्राम आपण स्टडी केलेला आहे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, त्या डायफ्रामच्या खाली आणि जो आपला व्हर्टिब्रल कॉलम पास झालेला आहे त्याच्या आयदर साइडला, म्हणजे एक लेफ्ट साइडला असेल तर एक राईट साइडला असेल. एकाच साइडला लोकेट राहत नाही. लेफ्ट आणि राईट म्हणून त्याला नाव दिलेलं आहे, लेफ्ट किडनी अँड राईट किडनीज. So these kidneys are pair of red in color. Then it is bean shaped. आपण जसं तुम्ही प्रत्येकाने राजमा बघितला त्याला आपण किडनी बीन सुद्धा म्हणतो. त्याचा शेप किडनी बीन सारखाच असतो म्हणून त्याला त्या राजमाला आपण किडनी बीन सुद्धा हे नाव देत असतो. सो इट इज जस्ट लाईक अ बीन शेप्ड ऑर्गन which lie on abdominal cavity just below the diaphragm on either side of the vertebral column. When blood reaches to the kidneys, it contains both useful and harmful substances. बघा, आता जेव्हा हे ब्लड आपल्या किडनीमध्ये येत असतं त्यावेळेस हे येताना त्यामध्ये वेस्ट मॅटर सुद्धा असेल आणि आपल्याला जे हेल्प जे काही चांगलं रक्त असेल किंवा काही दोन्ही गोष्टी त्यामध्ये प्रेझेंट असतील. सो वेस्ट मॅटर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लड. So when this blood reaches to the kidneys, it contains both useful and harmful substances. आता हे आपल्याला फिल्टर करायचं आहे. तुम्ही जर का फिगर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर त्या ठिकाणी हे बघा एक ॲरो दाखवलेला आहे या ठिकाणी. ही जे वन ॲरो इज कमिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड वन ॲरो इज गोइंग अपवर्ड डायरेक्शन त्या टॉप साइडला. सो whatever the blood received, it contains the waste matter that we have to filter through the kidneys. Then the kidneys consist of the useful substances are absorbed back into the blood, whereas waste dissolved in water are removed as a urine. बघा, ही ब्लड जेव्हा आपल्या किडनीज मध्ये फिल्टर होतं त्यावेळेस त्यातले जे काही युजफुल सबस्टन्सेस असतील ते ऍब्सॉर्ब केल्या जातात. त्यामध्ये ऍब्सॉर्प्शन ही सुद्धा प्रोसेस होत असते. सो युजफुल सबस्टन्सेस आर ऍब्सॉर्ब बॅक इन टू द ब्लड अँड इट इज गिवन आउट टू द बॉडी. अँड व्हॉट एव्हर द वेस्ट मॅटर, whereas the waste dissolve in water and removed as urine. आणि जे काही वेस्ट असेल ते आपल्या युरिन मध्ये, जे काही युरेटर आपण दोन युरेटर बघितले त्या ठिकाणी, तर त्या युरेटर थ्रू युरिनरी ब्लॅडरला ते वापस पाठवलं जातं. So the kidney consists of a large number of coiled tubes called nephrons. आता हे नेफ्रॉन्स जे आहेत हे किडनीच्या आतमध्ये असतात, म्हणजे तुम्हाला फिगर मध्ये वगैरे दाखवलेले नाही आहेत. So the major function of the nephron to filter the blood. So each kidney contains about 1 million nephrons.
नेफ्रॉन्स आर द टायनी फिल्टरिंग युनिट ऑफ द किडनी. आपल्या शरीरामधलं जे काही रक्त फिल्टर करण्याचं काम किंवा वेस्ट मॅटर बाहेर टाकण्याचं काम हे कोण करत असतं? किडनी. जर का आपल्या नेफ्रॉन्स, जे आपल्या शरीरामधले नेफ्रॉन्स आहे किंवा शरीरामध्ये म्हटल्यापेक्षा किडनीमधले जे काही नेफ्रॉन्स आहे, हे जर का डॅमेज झाले कोणत्याही एखाद्या कारणामुळे किंवा वेगवेगळे रिझन असतात, तर हे रिकवर होत नाही. ते आपल्याला समोर डिस्कस करायचंच आहे. सो ईच किडनी कंटेन अबाउट 1 मिलियन नेफ्रॉन्स. प्रत्येक किडनीमध्ये नियर अबाउट 1 मिलियन एवढे नेफ्रॉन आपल्या प्रेझेंट असतात. ते फिल्ट्रेशनचं काम रेग्युलरली करत असतात. सो नेफ्रॉन्स आर टायनी फिल्टरिंग युनिट्स ऑफ दी किडनी. दे फिल्टर आउट एक्सेस वॉटर, सॉल्ट्स अँड युरिया फ्रॉम द ब्लड ॲज इट पासेस थ्रू देम. जेव्हा आपलं ब्लड मध्ये या सगळ्या गोष्टी वेस्ट मॅटर हे प्रेझेंट असतं आणि जेव्हा हे फिल्टर होत असतात, सो दॅट्स व्हाट इज सेड दॅट दे फिल्टर आउट एक्सेस वॉटर. जे काही एक्सेस पाणी असेल ते शरीरामध्ये तेही बाहेर टाकलं जाईल, किंवा सॉल्ट असेल आणि युरिया सुद्धा. तर हे सगळे आपल्या ब्लडमध्ये जे प्रेझेंट असतील, इट पासेस थ्रू देम. हे किडनीज मधून म्हणजे नेफ्रॉन्स थ्रू पास होतात आणि त्यामधून ते फिल्टर होत राहतात. द क्लीन अँड प्युरिफाईड ब्लड लिव्स द किडनीज अँड कंटिन्युअस सर्क्युलेटिंग इन द बॉडी. तुम्ही बघा त्या ठिकाणी तुम्हाला एक एरो डाऊनवर्ड साईडने डायरेक्शन दाखवलेला आहे आणि एक एरो अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह झालेला आहे. सो व्हॉट एव्हर द ब्लड प्युरिफाईड थ्रू द किडनीज, इट इज गिव्हन आउट टू दी बॉडी फॉर दी सर्क्युलेशन पर्पज. द वेस्ट रिमूव्ड बाय द किडनीज फॉर्म अ लिक्विड कॉल्ड युरिन. आता बघा, जे काही वेस्ट आपल्या शरीरामध्ये तयार झालेलं आहे ते आपल्या किडनीमधून बाहेर टाकलं जाईल आणि ते कुठं दिलं जाईल? इट इज गिव्हन आउट टू द युरिनरी ब्लॅडर थ्रू द युरेटर्स. जे काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. सो इट पासेस फ्रॉम द किडनीज थ्रू द 2 ट्यूब्स कॉल्ड युरेटर्स इनटू अन इलॅस्टिक सॅक कॉल्ड युरिनरी ब्लॅडर. म्हणजे जे काही युरिन, जे काही वेस्ट आपल्या शरीरामधून बाहेर पडलेलं असेल किडनी मधून फिल्टर झाल्यानंतर, ते युरेटर थ्रू युरिनरी ब्लॅडरला दिलं जाईल आणि युरिनरी ब्लॅडर हे थोडंसं इलॅस्टिक इन नेचर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता बघा, तुम्ही कधी कधी आपल्याला जेव्हा आपण युरिन येत असतं तर कधी कधी फार म्हणजे प्रेशर क्रिएट होतं सडनली एखाद्या वेळेस. तर सो दॅट्स वाय इट इज इलॅस्टिक इन नेचर. म्हणजे थोडं जर असं नाही की एकदम कट टू कट, इट इज नॉट इलॅस्टिक वन. इलॅस्टिक असल्यामुळं त्यामध्ये थोडंफार प्रमाणात जे काही युरिन आहे ते जास्त प्रमाणात सुद्धा राहू शकतं. सो दिस इलॅस्टिक सॅक इज कॉल्ड एज द युरिनरी ब्लॅडर. The bladder stores the urine until it is excreted from the body through the urinary opening located at the end of the urethra. बघा, जेव्हा ही युरिनरी ब्लॅडर एकदम फुल होईल किंवा आपल्याला जेव्हा एक सेन्स असतो प्रत्येकाला की आपल्याला ते युरिन आलेलं आहे तर आपण ते एक्सक्रीट करायला पाहिजे. सो द ब्लॅडर स्टोअर द युरिन अंटिल इट इज एक्सक्रीटेड फ्रॉम द बॉडी थ्रू द युरिनरी ओपनिंग ॲट द एंड ऑफ द युरेथ्रा. सो थ्रू द युरेथ्रा और युरेथ्रल ओपनिंग असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. सो धिस युरेथ्रल ओपनिंग युरिन इज गिव्हन आउट थ्रू द बॉडी. तर हे झालं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. आता तुम्हाला यामध्ये जास्त डिटेलमध्ये नाहीये, म्हणजे ऍक्च्युली याच्यानंतर काय असतं माहिती का, तुम्हाला वरच दिलेलं आहे फक्त स्ट्रक्चर. आता ऍक्च्युली राईट किडनी, लेफ्ट किडनी याच्या आतमध्ये जे फिल्ट्रेशन होतं त्यामध्ये नेफ्रॉन्स असतात, त्यामध्ये बाउमन कॅप्सूल्स हे एक स्ट्रक्चर असतं, त्यामध्ये ऍब्सॉर्प्शन होतं. नंतर नेफ्रॉनचं तुम्हाला फिगर आय थिंक नेक्स्ट 8-9 मध्ये असेलच. आणि म्हणजे जे महत्वाचं आतलं स्ट्रक्चर आहे या किडनीच्या आतमध्ये काय आहे याचं तुम्हाला यावर्षी डिटेल स्टडी नाहीये. फक्त तुम्ही सध्या एवढंच ध्यानात ठेवायचं की ब्लड यामधून फिल्टर होऊन जे काही प्युरिफाय झालेलं असेल ते आपल्या बॉडीमध्ये परत दिलं जातं आणि जे काही वेस्ट मॅटर बाहेर पडलं असेल ते युरिनरी ब्लॅडरला इन द फॉर्म ऑफ युरिन इज गिव्हन आउट. तर यामध्ये जे काही नेफ्रॉन्स आहेत ते नेफ्रॉनचं काम काय असतं, इट हॅज टू फिल्टर द ब्लड. आता त्यामध्ये तुम्हाला बाउमन्स कॅप्सूल, नंतर त्याचं जे स्ट्रक्चर, त्याचे फिगर्स, हे अजून फार मोठा डिटेल स्टडी ऍक्च्युली त्यामध्ये आहे. हे भले तुम्हाला वरवरचं दिसतंय, परंतु हे जे तुम्हाला राईट किडनी, लेफ्ट किडनी दिसत आहे त्यामध्ये भरपूर गोष्टी स्टडी करण्यासाठी आहेत, परंतु त्या सध्या नाहीये तुम्हाला या स्टँडर्डला. तर त्यामध्ये तुम्हाला अजून ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, GFR म्हणतात त्याला, म्हणजे तुमचं ब्लड एका मिनिटामध्ये किती फिल्टर होतं
that is called as a GFR, ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट. असं म्हणतात की एका मिनिटामध्ये आपलं 100 ml च्या आसपास ब्लड फिल्टर होत असतं त्या ठिकाणी. हा बोला. सर मी असं ऐकलं होतं की सर एक जर किडनी जर डॅमेज किंवा काही झालं तिला तर दुसरी किडनी त्या दोन्ही किडन्यांचं काम एक सोबत करते. करते पण लोड येते तर त्याच्यावर. ऍक्च्युली अशी सुद्धा लोक आहेत जगामध्ये की ज्यांना फक्त एकच किडनी आहे, म्हणजे इनबॉर्न. आणि हे सुद्धा माझ्यासोबतच होते असे की ज्यांना शरीर, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये किती किडनी आहे? 2. तर म्हणजे काही पर्सन जन्म जेव्हा होतो, असं आहेत माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना एकच किडनी आहे, म्हणजे आणि त्यांना कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, थोडं काळजी वगैरे घ्यावं लागते, रेग्युलर चेकअप ठेवावा लागतो, परंतु ही इज फिट. म्हणजे माझ्यासोबतच होते ते. आता मी तुम्हाला मागे एक केस सांगितली होती की हार्ट प्रत्येकाचं लेफ्टला असतं, पण माझ्यासोबत तशी इकली होते लकीली की त्यांचा हार्ट हे राईटला होतं. आणि असाही एक पर्सन मी पाहिलाय ज्याच्या शरीरामध्ये 2 किडनीच्या ऐवजी फक्त एकच किडनी आहे, इनबॉर्न. तर तेव्हा मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हा मी शॉक झालो, परंतु त्या पर्सनला असं वरून बघ, त्यांना कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता, फक्त थोडंसं केअरफुल राहावं लागतं. कारण की ऑब्व्हियसली आता तुझा 2 हात आहे, तुझा एक हात काढून टाकल्यावर समजा बांधून ठेव एक दिवस एक हात, जमेल का? नाही सर. जमेल, पण केव्हा जमेल? 2-3 महिने गेल्यानंतर तू काय म्हणशील, आता मला या हाताचं म्हणजे यू हॅव टू गेट द हॅबिच्युअल. तुला त्या गोष्टीचं अडॅप्टेशन जेव्हा तू करशील, जसं आपण अडॅप्टेशन म्हणतो, कोणत्याही गोष्टीची सवय झाल्यानंतर तो त्या गोष्टीसोबत यूज टू होऊन जातो, तशीच आपली बॉडी सुद्धा यूज टू होऊन जात असते. म्हणजे जसं मी तुला सिंपल एक्झाम्पल दिलं, जसं तुझा तर हात बांधून ठेवला एक दिवस, तुला त्रास होईल, पण हळूहळू असतात जगामध्ये काही लोकांचे ऍक्सिडेंटमध्ये हात वगैरे तुटतात, मग ते काय सर्व्हाइव्ह करत नाही, करतात आणि फार चांगल्या प्रकारे करतात, काहीच प्रॉब्लेम नाही होत, परंतु त्याला सवय करावं लागते. तसं आपल्या शरीराला सुद्धा त्या गोष्टींची सवय होते. तर फिल्टर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी एका किडनीवर लोड हा येतच असेल, म्हणजे जे काही ब्लड फिल्टर होण्याचा रेट असेल तो थोडाफार प्रमाणात कमी असेलच त्यांच्यामध्ये. जो मी तुम्हाला रेट सांगितला होता, एका मिनिटामध्ये 100 ml च्या आसपास ब्लड हे फिल्टर व्हायला पाहिजे त्या ठिकाणी, तर ते थोडंफार कमी प्रमाणात होत असेल, तर तो एक फरक पडत असेल. तर हे झालं वर्किंग. आता त्याने समोर काही जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, सध्या मी तुम्हाला जे सांगत होतो, याच्यानंतरचा जो कॅल्क्युलेशन असतं GFR म्हणून वगैरे, ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट, तो तुम्हाला 8-9 मध्ये राहील. तर तो अजून तुम्ही नेक्स्ट इयरला किंवा 8-9 पर्यंत स्टडी करा व्यवस्थित. आपण त्यामध्ये डीप मध्ये जाऊ नये सध्या, कारण की मग त्याचं जे याच्या आतमध्ये जर तुम्ही किडनीचा क्रॉस सेक्शन घेतला तर त्यामध्ये कॉर्टेक्स असतं, कॉर्टेक्सच्या आतमध्ये बाउमन कॅप्सूल्स असतात, नंतर त्याच्या आतमध्ये नेफ्रॉन असतात. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर हे ब्लड कसं सर्क्युलेट होतं आणि त्याचं फिल्ट्रेशन होऊन हे कसं बाहेर पडतं, याचा डिटेल स्टडी तुम्हाला वरचा स्टडी आहे. म्हणजे वरून ब्लड जे आलं, इथे जो ॲरो दिसतोय, ब्लड इज रिसिव्ड, देन इट इज गिव्हन आउट टू द राईट किडनी अँड लेफ्ट किडनी, देन इट इज फिल्टर्ड आउट, and whatever the waste matter, it is given out to the ureter, and through ureter it is given out to the urinary bladder, where it stores the urine, and after some time we will excrete this urine through the urethra. तर हे झालं तुमच्यासाठी सध्या. यामध्ये अजून काही इन्फॉर्मेशन आहे. अ हेल्दी ह्युमन बीइंग passes out about 1.5 to 1.8 लिटर ऑफ युरिन एव्हरी डे. म्हणजे एखादा हेल्दी पर्सन जो असेल त्याच्या शरीरामधून 1.5 लिटर ते नियर अबाउट 2 लिटर असं म्हणू शकतो तुम्ही. 1.5 टू 1.8 लिटर एवढं युरिन हे रोज 24 घंट्यामध्ये बाहेर पडतं. ही कोणाचं कंडिशन आहे? हेल्दी पर्सन. द किडनीज मस्ट आता हे पर्सन टू पर्सन व्हॅरी होऊ शकतं, म्हणून त्यांनी रेंज दिली आहे 1.5 टू 1.8. जो जास्त पाणी पित असेल त्याचं 1.8च्या पुढे पण जाऊ शकतं, ऑब्विस आहे. जेवढे इंटेक असेल तेवढं आउटकम सुद्धा राहणारच आहे. So the kidneys must function properly to keep the body healthy and by removing toxic waste from the blood. Obviously जर का तुमची किडनीचं प्रॉपर फंक्शन नसेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम ही क्रिएट होऊ शकतात. So urine consists of 95% of water, 2.5% urea and 2.5% other waste products. An examination of urine tells a lot of
a lot about whether various organs in the body are functioning normally. बघा, तुम्ही शक्यतो डॉक्टरकडे जर गेले किंवा तुमच्या घरातले सिनियर पर्सन जर गेले, आई वडील किंवा अजून आजी आजोबा, तुमच्या वयात शक्यतोवर सांगत नाही, परंतु जर असे जर एज असेल आणि काही गोष्टी जर का डिटेक्ट होत नसतील वरच्यावर, तर शक्यतोवर काय सांगतात की युरिन टेस्ट करा किंवा ब्लड टेस्ट करा. तर युरिन टेस्ट मधून सुद्धा भरपूर गोष्टी प्रेडिक्ट करता येतात. तुमच्या युरिन मधून प्रोटीन जात आहे का, तुमच्या युरिन मधून अजून काय म्हणता येईल त्याला, शुगर जाते का. तर ते रिझल्ट अनालिसिस जे भेटतं तुम्हाला, युरिनचं आपण जे सॅम्पल देत असतो लॅबमध्ये, त्या लॅबमध्ये त्याचं टेस्टिंग केलं जातं आणि त्याहून तुम्हाला हे समजतं की आपल्या युरिनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे त्या युरिनहून हे समजतं की आपल्या शरीराचं वर्किंग प्रॉपर आहे की नाही. आता समोर ते दिलेलंच आहे. The doctor therefore uses urine test to help the diagnosis to diagnose disease in the body. If there is excess sugar, enzymes, blood or other materials in the urine, it indicates that some organs may not be functioning properly. बघा, आता काही गोष्टी दिल्या त्यांनी, जसं तुमच्या युरिनमध्ये जर का शुगर असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही काय म्हणसाल, हा पर्सन डायबेटिक आहे, म्हणजे त्याला डायबिटीस हा आजार झालेला आहे. किंवा काही वेगवेगळे एन्झाईम्स सिक्रेट होत असतील, किंवा काही ठिकाणी ब्लड सुद्धा काही जणांच्या युरिन मधून पडू शकतं एखाद्या वेळेस, रेअरली होत असतं जर काही माणूस आजारी असेल तर. म्हणून त्यांनी इथे दिलंय sometimes excess sugar, enzymes, blood and other material is present in the urine. It indicates that some organs may not functioning properly. याहून आता ते डॉक्टरांना समजतं की कोणता ऑर्गन याचा व्यवस्थित वर्क करत नाहीये, आणि त्यानंतर मग तुमच्या ज्या काही नेक्स्ट टेस्ट असतील त्या डॉक्टर सजेस्ट करतात. For example, the presence of sugar in the urine indicates that person may be suffering from diabetes. Diabetes is a disease in which the sugar level in the blood increases beyond the normal value, and some of excess sugar is excreted out of the body through the urine. म्हणून आपल्या म्हणजे एक एक्झाम्पल त्यांनी डायबिटीसचं घेतलंय. जर का एखादा डायबेटिक पेशंट असेल आणि त्याचं युरिन चेक केलं तर त्यामध्ये आपली जी काही आय थिंक 120 पर्यंत शुगर असते, रेंज जी आहे हेल्दी पर्सनची, काहीतरी 80 to 120 अशी काहीतरी रेंज आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त जर का युरिन म्हणजे शुगर जर दाखवत असेल तुमच्या सॅम्पलमध्ये टेस्ट केल्यानंतर, तर त्याहून हे सांगता येईल की हा पर्सन डायबेटिक आहे. आणि काही लोकांची जर का कमी होत असेल तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही साखर वगैरे या गोष्टी थोड्या जास्त खा, म्हणजे कमी सुद्धा होऊ शकते, तेही होतं, असं नाही की कमी होत नाही. सो द पर्सन विच इज हॅव्हिंग मोर शुगर लेवल इन द युरिन, इट इंडिकेट्स दॅट ही इज डायबेटिक पेशंट. तर अशा वेगवेगळ्या टेस्ट होऊन वेगवेगळे ऑर्गन कोणते फंक्शन करताय करत नाही हे डॉक्टरांना समजत असतं त्यावर. तर हे एक एक्झाम्पल दिलं त्यांनी डायबिटीसचं. आणि ह्या डायबिटीसच्या पेशंटमध्ये म्हणजे एक्सेस शुगर इज एक्सक्रीटेड आउट ऑफ द बॉडी थ्रू द युरिन. जी काही एक्सेस शुगर असेल ब्लडमधली ती फिल्टर होऊन आपल्या युरिन थ्रू बाहेर पडत असते. म्हणून युरिन टेस्ट केल्या जाते आणि युरिन टेस्ट होऊन हे प्रेडिक्ट केलं जातं की कोणत्या प्रकारचं म्हणजे शुगर आहे की अजून कोणता आजार आहे. तर सध्या तुम्ही मला एकदा रिपीट करा, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. ओव्हरऑल जो स्टडी केला तुम्हाला सांगायचं आहे वर्किंग ऑफ दी excretory system. हाँ धनश्री. निपुण. Yes, sir. The blood reaches into kidneys. Nephrons are about 1 million. Nephrons filter the blood and the waste and the other waste material are removed by the urine and the kidneys have two tubes called ureters, and end of the ureter
Every day, a healthy being person passes 1.5 to 1.8 liters of urine. Urine consists of 95% water and 25% of urea and 25% of other waste products. अथर्व ठोंबरे. The unfiltered blood is first came into the right kidney and the left kidney, where the nephrons filter the blood, and then the filtered blood is and the filtered blood is then passed out to the body, and the unfiltered blood is passed in the form of urine by the ureter to the urinary bladder, and through the urinary bladder it stores the waste, and after some time the urine, or we can say the waste products, come out of the body. ईश्वरी. Yes, sir. Sir, human excretory system consists of a pair of kidneys, a pair of ureters, urinary bladders, urethra, and a urinary opening. First, the kidneys, which is the first excretory organ. This is a pair of red colored bean shaped organ, which is present in the abdominal cavity just below our diaphragm, where the blood reaches, in which the kidney absorbs the useful substances into the blood and dissolves the harmful substances and removed in a urine. This kidney also consists of millions of coil tubes called as nephrons, where our blood is filtered, and also where uh, excess of salt and excess of water is passed. Where after this, the clean and purified blood is then passed for the circulation, and then it is passed, then the harmful or urea is passed into the urinary bladder through the ureters and is extruded out through the urinary opening through the urethra, and uh, and these kidneys work properly to keep our means to keep us healthy and remove this toxic waste from our blood, and a healthy human being passes at least 1.5 to 1.8 liters of urea every day. Okay, very good. And this urea consists of 95% water, 2.5% urea, and 2.5% of other waste. And this is also used for the examination of various uh, diseases. ओके, चालेल, छान सांगितलंय. चालेल, बघा नेक्स्ट एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, टू टेस्ट द प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज इन युरिन. म्हणजे जे काही आपण युरिन टेस्ट करत असतो त्यामध्ये ग्लुकोज किंवा शुगर ही प्रेझेंट आहे का हे आपल्याला कसं चेक करता येईल. बघा, कलेक्ट अ सॅम्पल ऑफ युरिन इन द टेस्ट ट्यूब, add few drops of the blue colored bendic solution to the urine, warm the mixture and observe the change in the color if any. म्हणजे जे काही सॅम्पल तुम्ही कलेक्ट केलं असेल युरिनचं त्या ठिकाणी ऍड फ्यू ड्रॉप्स ऑफ ब्ल्यू कलर्ड बेंडिक सोल्युशन, म्हणजे हे बेंडिक सोल्युशन त्यामध्ये ऍड करायचं आहे. बेंडिक सोल्युशन ऍड केल्यानंतर त्याचा कलर असेल सुरुवातीला ब्लू कलर्ड बेंडिक सोल्युशन, त्याला ऍड केल्यानंतर ह्या मिक्सचरला वी हॅव टू वॉर्म द मिक्सचर अँड ऑब्झर्व द चेंज ऑफ कलर इफ एनी. मग गरम केल्यानंतर किंवा वॉर्म केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मिक्सचरचा कलर बदलतोय का हे आपल्याला चेक करायचं आहे. रिपीट द टेस्ट विथ द युरिन सॅम्पल्स ऑफ युअर फ्रेंड्स. record the change
इन कलर अँड डिस्कस विथ युअर टीचर. म्हणजे आता हे त्याने 2 पर्सनचं सांगितलं, म्हणजे तुझ्या फ्रेंडचं सुद्धा युरिन सॅम्पल कलेक्ट करायचं आहे, त्यामध्ये बेंडेड सोल्युशन टाकून त्याला वॉर्म करायचं आहे आणि नंतर काय रिझल्ट भेटतो तो चेक करायचा आहे. A positive taste with the Bendick solution is shown by a color change from clear blue to brick red precipitate. जर का टेस्ट पॉझिटिव्ह असेल आणि त्यामध्ये शुगर जर प्रेझेंट असेल तर तुमचा जो काही टेस्ट तुम्ही कंडक्ट केलेली आहे त्याचा कलर कसा झालेला असेल, इट विल टर्न क्लिअर ब्लू टू ब्रिक रेड प्रेसिपिटेट. म्हणजे विटकर जशी असते आपली ब्रिक रेड कलरची, त्या पद्धतीचा तो कलर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. सो पॉझिटिव्ह टेस्ट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ शुगर इन द युरिन. जर का तुमचे या कलर तुम्हाला भेटत असेल बेंडेड सोल्युशन ऍड केल्यानंतर युरिन मध्ये, तर त्यावर तुम्ही हे सांगू शकता की तो पर्सन डायबेटिक आहे किंवा त्याला शुगरचा आजार झालेला आहे. आजकाल शुगर भरपूर जणांना सापडते एका पर्टिक्युलर एज नंतर, म्हणजे 40-45 झालं, कधी कधी तर कमी वयात सुद्धा आजकाल व्हायला लागलेले लोकांना, आणि कॉमन बिमारी झाल्यासारखी झालेली ही शुगर. तर चालेल, ही एक टेस्ट दिली तुम्हाला कसं युरिन मधलं शुगर चेक करायची आहे. नेक्स्ट आहे तुमचं स्किन ॲज अन एक्सक्रिटरी सिस्टीम. म्हणजे आपलं स्किन सुद्धा एक प्रकारे एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. बघा, बिसाइड्स किडनीज अवर स्किन ऑल्सो हेल्प्स इन इलिमिनेटिंग वेस्ट. It excretes excess of water, urea, salts, and other metabolic waste in the form of sweat by the sweat glands of the skin. राईट साईडला तुम्हाला एक फिगर दिलेली बघा, व्हर्टिकल सेक्शन ऑफ द स्किन. आपले जो स्किन आहे, शरीराची जी स्किन आहे त्याचं एक सेक्शन दिलेलं आहे. त्या ठिकाणी एकदम बॉटम साईडला ब्लड व्हेसल्स आहे, ब्लड व्हेसल्स, नंतर रूट, हेअर रूट आहे त्या ठिकाणी, नंतर हेअर रूट ज्या ठिकाणून बाहेर पडतात आहे आणि त्याला वरती जर तुम्ही चेक केलं त्या ठिकाणाहून तो हेअर किंवा केस जो म्हणतो आपण त्याला, तो बाहेर पडलेला दिसतोय. नंतर सगळ्यात महत्वाची स्वेट ग्लँड आहे, जी एकदम कॉइल स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं आहे इट इज अ हायली कॉइल स्ट्रक्चर अँड इट इज कॉल्ड एज द स्वेट ग्लँड. दिस स्वेट ग्लँड will absorb the sweat and it is having a opening in the skin. आपल्या स्किन मध्ये त्याची ओपनिंग असेल, दॅट इज कॉल्ड एज द स्वेट पोर. आपल्याला ते सहज डोळ्यांनी दिसत नाही ते त्या ठिकाणी पोर, पण घाम आलेला तुम्हाला सगळ्यांना जाणवतो. सो दिस स्वेट पोर्स means this sweat gland will secrete the or absorb this sweat and it will given out to the skin through these sweat pores. आता बघायचं वर्किंग. A sweat evaporates, it cools the body. This is because evaporation causes cooling. In this way, sweating helps to cool down our body when it is very hot. आपण केमिस्ट्रीमध्ये सुद्धा स्टडी केलेलं होतं हे, की जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा आपल्याला कुलिंग इफेक्ट का बरं जाणवतो. ऑब्विसली बिकॉज ऑफ द इव्हॅपरेशन वी फील द कुलिंग इफेक्ट. आपल्याला जेव्हा घाम येतो त्यावेळेस आपल्याला आपला घाम जो असतो इव्हॅपरेट होत असतो, and it is said that evaporation causes cooling. So in this way sweating helps to cool down our body when it is very very hot. उन्हाळ्यामध्ये हे शक्यतोवर इमिजिएटली जाणवतं. तुम्ही जर का बाहेरून आले आणि फॅनच्या खाली उभे राहिले तर तुम्हाला तो फरक इमिजिएट जाणवतो. So you must have noticed white patches on our clothes, especially in areas like underarms on hot summer days or after some sports activity. This is because there is more sweating in the underarm area. The sweat contains salts, so when it dries from the clothes, the water evaporates and salt left behind. This forms white patches on our clothes. उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही कंटिन्युअस एका ठिकाणी बसलेले असाल, म्हणजे तुम्ही शाळेमध्ये बसलेले डेस्क बेंचवर कंटिन्यू बसून राहा, किंवा एखादी गाडी ड्राईव्ह करत असताना किंवा एखाद्या प्रवास करत असताना तुम्ही भरपूर वेळ जर का एखाद्या सीटवर बसून राहिले आणि जर का तुम्ही उभे राहिले तर तुम्हाला तुमच्या जे काही शर्ट असेल, ड्रेस असेल, त्यावरती व्हाईट पॅचेस दिसतात. एक डिझाईन तयार झालेली दिसते आपल्याला. किंवा पाठीवरती सुद्धा तुमचं शर्ट जर का कलर्ड असेल तर ते इमिजिएट उठून दिसतं. एक बाउंड्री तयार झालेली असते व्हाईट कलरची.
तर ते काय असतं, आपल्या शरीरामध्ये जो काही घाम बाहेर पडतो थ्रू दिस स्वेट पोर, तर हा घाम बाहेर पडल्यानंतर तो इव्हॅपरेट होत राहतो. ऑब्व्हियसली तुम्ही स्टडी केलेला आहे, म्हणजे जर का तुम्हाला सॉल्ट सोल्युशन दिलं आणि सॉल्ट सोल्युशनला इव्हॅपरेट केलं, हीट दिली, तर ऑब्व्हियसली फक्त वॉटर मॉलिक्युल्स इव्हॅपरेट होतात. ओनली वॉटर मॉलिक्युल्स विल गेट इव्हॅपरेट अँड सॉल्ट विल लेफ्ट बिहाइंड. Same way, whatever the sweat coming out of the body, it will get evaporate. And this salt also contains urea, salt. So this salt will appear on our dress. आपल्या शरीरावरती किंवा आपल्या क्लॉथ्स वरती तुम्हाला असे व्हाईट पॅचेस किंवा धब्बे पडलेले दिसतात मिठाचे, त्याला म्हणता येईल. शक्यतोवर अंडर आर्म मध्ये दिसतात, किंवा तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं कंटिन्युअस जर का सेटिंग असेल, 1-2 घंटे जर का तुम्ही बसून राहिले आणि भरपूर ऊन असेल उन्हाळ्यामध्ये, तर तुमच्या ड्रेसला तुम्हाला इमिजिएटली ते फरक जाणवतो की व्हाईट पॅचेस त्या ठिकाणी जमा झालेले दिसतात, कारण की घाम हा इव्हॅपरेट होईल आणि सॉल्ट ॲज इट इज त्या ड्रेसवरती बाकी राहील. सो दॅट्स वाय दिस फॉर्म्स व्हाईट पॅचेस ऑन अवर क्लॉथ्स. तर हे झालं तुमचं स्किन ॲज अ एक्सक्रेटरी सिस्टीम. त्या ठिकाणी अजून काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बघून घेऊ आपण एकदा. The first nitrogenous waste to be formed by the breakdown of the protein is ammonia. Is highly toxic chemical. It is quickly converted into less toxic chemical that is called as urea in the liver. Urea is excreted out of the body in the form of pale yellowish fluid is called as urine. बघ आता हे आपल्या शरीरामध्ये जो काही नायट्रोजिनियस सबस्टन्स तयार होतो, म्हणजे आफ्टर द ब्रेकडाऊन ऑफ दी प्रोटीन, तर तो असतो अमोनिया. आणि हा जो अमोनिया असतो हा हायली टॉक्सिक असेल. इफ दिस सच अ हायली टॉक्सिक